हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज बघा आपण सांख्यिकीमध्ये प्रत्येकी 2 गुणांचे प्रश्न पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 गुणांचा पाहिला. आजच्या व्हिडिओमध्येही प्रश्न पाहणार आहोत 2 गुणांचाच. बघा प्रश्न दिलेला आहे, जर L1 बरोबर 10, F1 70, F0 58, F2 42, H2 असेल तर सूत्राचा वापर करून बहुलक काढा. आता बहुलक काढण्याचं सूत्र प्रत्येकाला माहिती असायला हवं. परीक्षेला जाताना सर्वांनी सूत्र जे महत्त्वाचे आहे इम्पॉर्टंट ते सूत्र सर्वांनी पाठ करायचे. बघा बहुलक काढायचं सूत्र आहे L अधिक स्क्वेअर ब्रॅकेट F1 मायनस F0 डिवाइड बाय 2 F1 मायनस F0 मायनस F2 इंटू ब्रॅकेट कंप्लीट इंटू H आहे, म्हणजेच गुणिले H आहे. व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या आहेत, व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू दिली आहे L1 किती दिलेला आहे 10 लिहिला. त्यानंतर बघा F1 काय दिलेला आहे 70 वजा F0 58, परत हा 2 आहे 2 ॲज इट इज इंटू, आता हा मल्टिप्लाय आहे इंटू दिलेलं नाही काय म्हणजे मल्टिप्लाय आहे. त्यानंतर F1 काय आहे 70 वजा F0 58 मायनस जे चिन्ह आहे ते द्यायचं, आणि त्यानंतर F2 आहे 42 इंटू H आहे, H किती दिलेला आहे 2. व्हॅल्यू पुट करायच्या फॉर्म्युल्यामध्ये. फॉर्म्युला सर्वांचा पाठ असेल तर फक्त व्हॅल्यू पुट करून ते कॅल्क्युलेट करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. बघा काय काय येईल आता 10 आपण आहे असंच ठेवू, ब्रॅकेट आधी आपण सॉल्व करून घेऊ. 70 वजा 58, बघा ह्या 10तून 8 गेले तर किती राहतात 2, मग इथं परत 1, मग 7तून 6 गेला परत 1 राहणार बरोबर, म्हणजे 12. 70मधून 58 गेले 12. बघा आता हे कॅल्क्युलेशन करा. 70 गुणिले 2 किती येतात 140 येईल. वजा, आता बघा इथे बऱ्याच मुलांचं ना उत्तर चुकू शकतं. वजा 58 वजांची काय करायची, बेरीज करायची असते आणि मग त्याला वजाचं चिन्ह द्यायचं असतं बरोबर. मायनस मायनस प्लस म्हणजे आपण त्यांची ॲडिशन करतो आणि त्याला मोठ्या संख्ये म्हणजे तेच वजाचं चिन्ह येतं, त्यांची ॲडिशन करा. बघा 8 आणि 2 10, हातच्या आला 1, 4 आणि 1 5, आणि 5 आणि 5 10, किती झाले 100 गुणिले 2. तोंडी कॅल्क्युलेशन बघा करते बरोबर आहे का. 10 आहे असं 12 छेद 140 वजा 100 40 गुणिले 2. बघा आता काय होणार, आता हे कॅल्क्युलेशन सॉल्व करा. बघा काय होईल, 10 आपण आहे असं सॉरी इथं म्हणजे मिस्टेक 10 अधिक आहे हा, कारण याला पण मार्क असू शकतो, विसरायचं नाही, मिस्टेक करायची नाही. 10 अधिक काय करणार 12 गुणिले 2 छेद 40, काय होईल 10 अधिक 12 दुने 24 भागिले 40, राईट 24 भागिले 40. मग आता हे कसं सॉल्व करायचं, बघा आपण काय करू, 10 आहे असं ठेवू अधिक 40ने डायरेक्ट 24ला भाग घालवायचा. आता कशा पद्धतीने घालवायचा, 40ने जर 24ला भाग केला तर पहिला भाग कशाचा लागेल शून्याचा, 40 शून्य 0 राहिले 24 आहे असं बरोबर. पहिला शून्याचा भाग 24 आहे असं, मग त्यानंतर पुढे काय करायचं, त्याच्या पुढे 0 लिहायचा. मग आता ह्याच्यानंतर आपण डॉट देणार, म्हणजेच काय म्हणतात ह्याला दशांश चिन्ह देणार, मग पॉईंट देणार. मग 40ने जर 240ला पूर्णपणे भाग झाला, 4च्या पाड्यात आहे 4 सक 24 बरोबर, मग 40 सक 240 होतील. कॅल्क्युलेशन करून पहा. मग आता 10 अधिक 0.6 किती येईल 10.6 येईल बरोबर. मग ह्याचं उत्तर काय असेल, बहुलक काय असेल, बहुलक म्हणून बहुलक किती आहे 10.6 आहे, हे असं लिहायचं. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. फक्त फॉर्म्युला जर पाठ असेल तर हा प्रश्न इझिली सॉल्व करता येईल आणि ते आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. फॉर्म्युल्यावर फक्त व्हॅल्यू पुट करायचे आणि ते सॉल्व करत जायचं. आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखी 2 गुणांचे प्रश्न घेऊयात. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.